नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही म्हैसूर पॅलेसला आलो आहोत. काल संध्याकाळी कूर्गवरून निघून आम्ही रात्री अराऊंड 9 वाजता म्हैसूरला आलो आणि हॉटेल स्टे केला. आता तिकीट काढून आम्ही पॅलेसच्या प्रिमायसेसमध्ये आहोत. आता आत एंटर करू. आत एंटर केल्या केल्या आम्हाला राजा वडियार यांची आर्मी जी होती त्यांच्या परेडचे पोस्टकार्ड्स पिक्चर्स बघायला मिळाले. त्यासकट ब्रिटिश इंडियन आर्मी जी होती नंतर त्यांचे पण आम्हाला इथे इमेजेस पाहायला मिळाले. परत आता इथे काही पोस्टकार्ड्स आम्हाला बघायला मिळत आहे. तर हे सेम आर्मीचे जे परेड्स होते ते तर डिस्प्लेला लावलेच आहेत. तसेच दसऱ्याचे जे प्रोसेशन्स असायचे ते पण इथे त्यांनी कवर केले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता की पूर्ण रॉयल फॅमिलीतले जे मेंबर्स होते, वडियार रॉयल फॅमिली जी होती त्यांचे पिक्चर्स इथे डिस्प्लेला ठेवले आहेत. इथे तुम्हाला ब्रिटिश किंग अँड क्वीन यांचे पण पिक्चर्स दिसतील. इथे तरी सगळं आता मोस्टली सेमच आहे. आता फटाफट आम्ही पुढे निघतो आणि पाहू अजून काय आहे ते. आता आम्ही एक माळा चढून वरती आलो आहोत. तुम्हाला इथे सुंदर पिलर्स तर दिसत असतील. हा कदाचित दरबार हॉल आहे, मी शुअर नाही आहे, पण माझ्या मते हा दरबार हॉलच आहे. तर इकडनं तुम्ही पूर्ण असा व्ह्यू बघू शकतात बाहेरचा. काल रात्री आम्ही त्या साईडला होतो जेव्हा रात्री पूर्ण लाईटिंग होती. इथे तुम्ही पाहू शकता हे पिलर्स गोल्ड, टर्कोइस आणि पेस्टल कलर्सच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेले आहेत आणि जी सिमेट्री आहे त्यामुळे ते अजून छान वाटत आहेत. याच सिमेट्रीबद्दल मी मगाशी बोलत होतो. बघा किती परफेक्ट आहे. माझ्या मते हा एरिया रॉयल फॅमिली मेंबर्ससाठी एक फेवरेट एरिया असेल. आता आम्ही दुसऱ्या पार्टमध्ये आलो आहोत पॅलेसच्या आणि इथेही तुम्ही बघू शकता ज्या लेवलचं म्हणजे काम केलं गेलं आहे इकडे, म्हणजे खरंच मार्वलस हा शब्द परफेक्ट आहे. इथे पण सेम कलर्सचा युसेज आहे, पण इथे जरा गोल्डचा जास्त एम्फसिस आहे. खरंच खूप छान आहे. आतमध्ये बऱ्यापैकी सगळं कवर केल्यावर आम्ही आता बाहेर आलो आहोत, कारण की आम्हालाही म्हैसूरमध्ये बाकी पॉईंट्स बघायचे आहेत. तर आता इकडनं निघायचाच विचार आहे. फ्रंट साईडला जात आहोत, म्हणजे जो आम्हाला आतून व्ह्यू दिसत होता बाहेरचा तो आता आम्ही त्याच साईडला जाऊन चेक करणार आहोत की कसा वाटतो पॅलेस आणि त्याच्या बाजूचा समोरचा एरिया. म्हैसूर पॅलेसचं जे काम आहे किंवा ते ज्यानुसार तो बनवला आहे ते खरंच बघण्यासारखं आहे. म्हणजे जर तुम्ही कधी कुठच्याही कामासाठी म्हैसूरला जर आलात तर मिस करू नका. म्हणजे फिरण्याच्या दृष्टिकोनाने तर याच, पण जर कधी इथे आलात तर मिस करू नका. तुम्ही एकदा पॅलेसला व्हिजिट देऊन जाच.
रात्री आम्ही तिथे उभे होतो गेटच्या साईडला आणि आम्हाला सुंदर असा पूर्ण लाईटने सजवलेला म्हैसूर पॅलेस बाहेरून दिसत होता. खरंच खूपच छान आहे. इथे आता बराच वेळ काढल्यावर आम्ही इकडनं निघत आहोत आमच्या नेक्स्ट स्पॉटवर. ते आहे सेंट फिलॉमिनाज कॅथेड्रल. आणि रात्री म्हैसूर पॅलेस कसा दिसतो हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला आता एक व्हिडिओ इथे ॲड करतो आहे. Saint Philomena's shrine may be closed by the time you arrive. पूर्ण गोल्डन कलरने असा भरलेला असा म्हैसूर पॅलेस तुम्ही बघतच आहात. आता अराउंड 1 लाख बल्ब्स यूज केले आहेत म्हणजे या लाईटिंगसाठी. आता आम्ही आहोत सेंट फिलॉमिनाज कॅथेड्रल या ठिकाणी. हे पण एक अतिशय सुंदर असं स्ट्रक्चर दिसतच आहे. तुम्ही पाहू शकतात. म्हैसूर पॅलेससारखंच हे चर्चसुद्धा रात्री खूपच छान दिसतं. आम्ही रात्री हे पाहून गेलो होतो, तर पुढे रात्री कसं दिसतं तो व्हिडिओ पण मी ॲड करेन. चला तर मग ह्या व्लॉगमध्ये इथेच थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय. स्टे कनेक्टेड.